जगताप, मग अशी त्याचा आपण बायोडेटा वाचला, त्याला एकच शब्द आहे की फक्त तो उपद्व्यापी आहे. शांत कधी बसत नाही, काहीतरी काहीतरी त्याच्या ॲक्टिव्हिटी चालू असतात आणि त्या ॲक्टिव्हिटीमधलाच हा एक सगळा भाग आहे. पूर्वीपासून म्हणजे 1986 साली मी पहिल्यांदा सोलापुरामध्ये एक वक्ता प्रशिक्षण शिबिर असं घेतलं होतं. दमा मिरासदारांना बोलवलं होतं आणि वक्ता प्रशिक्षण शिबिर घेतलं होतं. मी अनेक नंतरनं सोलापुरामध्ये वक्ता प्रशिक्षण शिबिरं घेतली, पण आता मला लक्षात आलं की नुसतं वक्ता होणं पण चुकीचं आहे, आवाजसुद्धा त्याला गरजेचा आहे. म्हणजे मेरी आवाज मेरी पहचान हे जे आहे, त्याच्यामुळं नुसतं वक्ता न होता आवाजावर सुद्धा आपला कमांड असायला पाहिजे आहे असं मला वाटतंय. त्यामुळं मला इथं आत्ता बसल्या बसल्या सहज आठवले की आपल्या आवाजावर जर का आपण श्रद्धा ठेवली तर आपला आवाज पल्लवित होईल आणि आपल्यातनं अनेक बंड्या तयार होतील. बरोबर आहे ना? त्यामुळं हे सगळे मोठे मोठे दिग्गज इथं आलेले आहेत आणि त्यांच्यासमोर मला एकदम अचानक बोलायला उभं केलं अपर्णाने. थोडंसं मला पण भीती वाटते, परंतु बोलण्याचं पहिल्यांदा आवाज हा आपला आवाज आपल्याला प्रत्येकाला मगाशी यांनी सांगितलं की आपला आवाज सुंदर आहे असं आपल्याला वाटत असतं, परंतु तो प्रेझेंट कसं करायचा हा सगळ्यात महत्त्वाचा विषय असतो. तुम्ही ज्या वेळेला बंड्याला ऐकत असताल, पल्लवीला ऐकत असताल, श्रद्धाला ऐकत असताल, त्यावेळेला तुम्ही कदाचित घरामध्ये तुम्ही सुद्धा त्यांच्या टोनमध्ये बोलण्याचा प्रयत्न करत असाल, शक्यता आहे. परंतु आपल्याला त्यांच्या पद्धतीने प्रेझेंटेशन करता येईल का हा मुद्दा ह्या कार्यशाळेचा आहे आणि आपल्याला त्यांच्यासारखं प्रेझेंटेशन करायचं आहे. सोलापुरातून अनेक पल्लवी, अनेक श्रद्धा, अनेक बंडे असे सगळे निर्माण व्हायला पाहिजे आहेत. तुम्ही सगळ्यांनी मगाशी अपर्णाने सांगितलं की हे तुम्ही सिरियसली नाही काही इथं होणार, खेळीमेळीच्या वातावरणात, खेळीमेळीच्या वातावरणातच करा, पण जे काही होईल ते सिरियसली घ्या. लक्षात आलं? कारण तुम्ही जर का ते सिरियसली नाही घेतलं तर त्याला फळ मिळणार नाही आणि सचिनला फळ मिळालं नाही तर तुम्हालाही त्याचं फळ मिळणार नाही. त्याच्यामुळं जे काही तुम्हाला करायचं आहे, आपल्याला जर का प्रोफेशन, आपला आवाजाचं प्रोफेशन आपल्याला बनवायचं असलं तर आपल्याला निश्चितपणे आपल्या कामावर आपली श्रद्धा ठेवावं लागेल. आणि मी हे करू शकतो, मला होईल का नाही असं मनात सुद्धा आणू नका. मी हे करू शकतो हा आत्मविश्वास तुम्ही फक्त मनामध्ये ठेवा, तर तुमच्यामध्ये निश्चितपणे हे सगळे गुण अवगुण ह्याच्यामध्ये येतील. आणि कलावंत किंवा आवाज हा काय वर्ण पडत नाही, त्याला स्वतःला सुद्धा काहीतरी त्याला अभ्यास करावा लागतो. म्हणजे गाण्याचं सुद्धा हे करताना त्याला रियाज करावा लागतो, एकदम गायक तयार होत नाही. तसंच ह्याच्यामध्ये सुद्धा लगेच तुम्ही रेडिओवर येताल, ह्याच्यावर येताल अशातला भाग नाही आहे. आणि जसं ज्या पद्धतीने म्हणजे इतके दिवस कसं होतं की भाषण कला, भाषण कसं करावं, ह्याच्यानंतर मग टी व्हीचं हे सुरू झालं, टी व्हीवर कसं बोलावं, काय करावं. परंतु आता टी व्हीवर सुद्धा नाही यायचं, लोकांच्या समोर सुद्धा नाही यायचं, परंतु आपला आवाज ही आपली ओळख निर्माण करायची, हे क्षेत्र आत्ताच्या काळामध्ये जास्त प्रफुल्लित होत आहे. आत्ताच्या ह्याच्यामध्ये म्हणजे पूर्वी आपण आकाशवाणीवरच्या बातम्या ऐकायच्या, एक टोन असायचा, म्हणजे प्रदीप भिडे असतील किंवा अन्य असे आपण खूप नावं त्याच्यामध्ये घेऊ शकतो की त्यांची आवाज ही त्यांची ओळख होती. तशी आता ह्या सगळ्या तरुणांनी त्यांची आवाज त्यांची ओळख बनवलेली आहे. त्याच्यामुळं आपल्याला आपला आवाज आपली ओळख बनवण्यासाठीची ही जी कार्यशाळा आहे ही अतिशय सिरियसली आपण अटेंड करा, खेळीमेळीच्या वातावरणात अटेंड करा आणि आपल्यातनं अनेक आर्जे तयार होतील ह्याचा विचार करा. अशीच एक कार्यशाळा मी तर सचिनला सुचवून की टी व्हीसाठी सुद्धा घ्या. म्हणजे आपण टी व्ही बघत असाल, बातम्या बघत असाल, बातम्या बघताना जे समोर येतात बोलायला, किती त्यांच्या भाषेमध्ये काय काय प्रॉब्लेम्स असतो, ह्या सगळ्या विषयामध्ये म्हणजे बोलताना भाषासुद्धा किती महत्त्वाची आहे. आता आपण व्याकरणाला अजिबात महत्त्व देत नाही माझ्या मते, म्हणजे काने मात्रे उकार ह्याला आपण महत्त्व देत नाही, परंतु हे दिल्याशिवाय तर पर्याय नाही आहे. कारण स्वातंत्र्य दिन आणि स्वातंत्र्य दिन हा जो फरक आहे हा काना मात्र वेलंट्याचाच फरक आहे. त्याच्यामुळे कुठल्या ठिकाणी काने मात्रे कोणचे द्यायला पाहिजे आहेत, स्वल्पविराम कुठं द्यायला पाहिजे आहे, फुलस्टॉप कुठं द्यायला पाहिजे, हे सगळे विषय ह्या लोकांकडनं तुम्ही शिका. कारण हे सगळं हे करूनच हे या ठिकाणी आत्ता या पदावर येऊन बसलेले आहेत. हे मोठे उगीच झालेले नाही आहेत. त्यांच्या सगळ्या मागची जर का तुम्ही मगाशी आपण हे वाचलं, या सगळ्या मागचे यांचे परिश्रम बघितले तर एवढे परिश्रम गेल्यानंतर हे आज आपल्यासमोर तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी येऊ शकतात. परंतु तुम्ही सुद्धा कधीतरी लोकांना मार्गदर्शन करण्यासाठी पुढं यावं, या सगळ्या या कार्यशाळेचा उद्देश आहे. मला
सचिनने प्रेमापोटी इथं बोलवलं. मी इतका मोठा खरंच नाही आहे, परंतु त्यांनी प्रेमापोटी मला बोलवलं. त्याबद्दल मी या सगळ्या संस्थेचे आभार मानतो आणि या सगळ्या दिग्गजांना मी माझ्याकडनं नमस्कार करतो आणि आपल्या सर्वांना या कार्यशाळेसाठी शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद.